लॉन्चशील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर रवींद्र मंत्री सर. ते मागच्या 10 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर ते काम करत आहेत. सो आजवरचा त्यांचा अनुभव कसा आहे आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा आहे, पुढचा प्रवास कसा राहणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, पहिल्यांदा आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या फील्डमध्ये यावं? काय सांगाल? सर, माझं शालेय शिक्षण सेलू येथील नूतन विद्यालयात झालेलं आहे. त्यानंतर मी इंजिनिअरिंग श्री गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथून संपन्न केली आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये निकमार्क पुणे येथून कंप्लीट केलं. त्यानंतर मी 2-3 वर्ष जॉबही केला, कलकत्ता, मुंबई, औरंगाबाद ह्या सर्व ठिकाणी. आणि ह्या फील्डमध्ये येण्यामागची संकल्पना म्हणजे मला जी देण्यात आली ती बेसिकली माझ्या फॅमिलीकडूनच देण्यात आली. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण ह्या फील्डमध्ये बरंचसं काही करू शकतो, म्हणजे ते पण आपल्या गावात राहून. नाही तर बऱ्याचशा वेळेला लोक बाहेर चालल्या जातात, गावात कोणी यायला तयार होत नाही. तर मग तुम्हाला त्यांच्याकडनं ते इन्स्पिरेशन, मोटिवेशन मिळालं. पण तुम्ही फॉर्च्युनेटली जेव्हा बाहेर पण फिरून आलाय, मुंबई, बेंगलोर अशा पण ठिकाणी तुम्ही काम केलंय आणि आता पुन्हा सेलूतही काम करताय. तो आणखीन एक अनुभव तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे स्वतःचा इंडिव्हिज्युअल घेतलेला पहिला प्रोजेक्ट सेलू मधला. कारण बऱ्याचदा असं होतं की सिव्हिल इंजिनिअरचं आयुष्य सुरू होतं एज्युकेशन नंतर, मग एक असतो प्रॅक्टिस किंवा तो वाला एक पिरियड असतो, आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा तो येतो आणि पुन्हा स्वतःचे कन्सल्टन्सी सुरू करतो, त्यातला पहिला प्रोजेक्टची आठवण कशी होती? कोणामुळे मिळाला, कसा मिळाला आणि कसा पूर्ण झाला वगैरे? माझा पहिला प्रोजेक्ट ऍक्च्युली परभणीला होता, स्मार्ट सिटी परभणी. तो परभणीपासून एक 7 किलोमीटर वरती आहे. औरंगाबादचे बिल्डर आहेत भंडारी बिल्डर, त्यांचा तो पूर्ण प्रोजेक्ट होता. पण तो मी सिंगल हँडेडली पूर्ण तिथं कंप्लीट केलेला आहे. पहिल्या फेजमध्ये आम्ही जवळजवळ 42 रो हाऊस कंप्लीट केले विथ ऑल ॲम्युनिटीज. जसं की त्या लेआउटमध्ये परत मंदिर होतं, रोड्स, पूर्ण लेआउटचं ड्रेनेज वगैरे, आणि तो आम्ही कंप्लीट केला सर. एक अप्रॉक्सिमेटली 3 वर्षामध्ये आम्ही पोझिशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. येस. सो आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, आता तुम्ही इतक्या ठिकाणी पण काम केलं आणि पुन्हा आता सेलूत पण काम करताय, तर या सगळ्यामध्ये तुम्ही एक कदाचित फॅक्टर कॉमन बघितला असेल, तो म्हणजे अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगार. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती सिच्युएशन हँडल करता? बरंचसं धोकादायक आहे त्याच्यामध्ये, पण टाइम टू टाइम जर आपण त्यांना ते फॉलोअप घेत गेलो आणि त्यांना त्या सर्व गोष्टी समजा समजून सांगितल्या तर आपण त्याच्यातनं बाहेर निघू शकतो. कारण की त्यांना प्रॉपर जसं शटरिंग आहे, शटरिंगबद्दल त्यांना तेवढी माहिती नसते, किंवा ते म्हणजे प्रॉपर मटेरियल यूज करत नाही, किंवा जसं आपलं स्टील आहे तर स्टीलला ते बार बेंडिंग शेड्यूलमध्ये जसं दिलेलं आहे का तुम्ही बाबा बेंड करा, तर ते त्याला करणार नाही. तर ते ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून करून घ्याव्या लागतात आणि फॉलोअप कंटिन्युअसली घ्यावं लागतं, एवढं नक्की सांगू इच्छितो. बरोबर. येस. हा झाला अनस्किल्ड लेबरचा मुद्दा. पण पुढचा मुद्दा येतो मग त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीचा, की मागच्या 8 वर्षात तुम्ही हे पण बघितलं असेल, आणि तुम्ही माझ्या मते जेव्हा मल्टी स्टोरीड किंवा हाय राईज पण टॉवरवर पण काम केलेलं आहे, तर टेक्नॉलॉजीची मदत आता आजच्या या तुम्हाला कामात कशी होते, फ्रॉम सॉफ्टवेअर पॉईंट आणि फ्रॉम मशिनरी पॉईंट? सॉफ्टवेअर पॉईंटमध्ये जसं की बेसिक जे सिव्हिल इंजिनिअरिंगचं सॉफ्टवेअर आहे ऑटोकॅड, त्याच्यामुळे प्लॅनिंग आणि डिझायनिंग करताना फार इझी होतं. कस्टमरला किंवा क्लायंटला आपण ते फार सोप्या पद्धतीनं त्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला ते ऑन पेपर देऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्याही बऱ्याचशा ज्या संकल्पना ज्या त्याच्या डोक्यात आहेत त्या त्याला क्लिअर होऊन जातात. आणि मशिनरीचं जर म्हणायचं गेलं तर जसं आता सेलूमध्ये तर पर्टिक्युलरली तेवढ्या काही मशिनरीज अवेलेबल नाही आहे, पण परभणी, औरंगाबाद यासारख्या ठिकाणी आम्ही जेव्हा काम केले तेव्हा RMCमुळं ज्या ठिकाणी एकदम कंजस्टेड एरिया आहे, तर अशा ठिकाणी कॉन्क्रिटिंग सारख्या ॲक्टिव्हिटीला जेव्हा आपल्याला फार स्पेस लागते तर ते आम्हाला कमी वेळेत आम्ही आमचं पूर्ण काम करू शकलो. बरोबर.
Yes. पुढची फेज येते ती म्हणजे प्लॅनची किंवा रचना आराखडा आपण ज्याला म्हणतो. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? प्लान सगळ्यात बेसिक गोष्ट आहे बिल्डिंगमध्ये, ज्यामध्ये आपल्याला क्लायंटची रिक्वायरमेंट, त्याला नेमकं काय पाहिजे आणि त्याला जे पाहिजे आहे ते आम्ही त्याच्यात परत वास्तुशास्त्रानुसार ते त्याला आपल्याला कसं देता येईल, सो दॅट की जी बिल्डिंग उभी राहणार आहे किंवा जी वास्तू उभी राहणार आहे त्याचे त्याला काही इल इफेक्ट्स पण आले नाही पाहिजे फ्युचरमध्ये. ह्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंगची पूर्ण म्हणजे काळजी घेतो. ओके. आता पुढचा मुद्दा आहे तो रेसिडेन्शियल मध्ये. आता तुम्ही एवढं काम केलंय तर त्यामध्ये बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं डायलॉग ऐकला असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि किंवा आम्हाला एवढ्याच बजेटमध्ये आता हे करून द्या. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की आपण चांगलं क्वालिटी काम करावं, आणि अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीला कसं तुम्ही मग बॅलन्स आउट करता? सर, क्वालिटी आणि बजेट मध्ये स्ट्रक्चर पर्यंत तर काही इश्यू येत नाही सर. म्हणजे जसं आरसीसी, ब्रिकवर्क आणि प्लास्टर ह्या ज्या 3 ऍक्टिव्हिटीज आहेत तोपर्यंत तेवढी अडचण येत नाही, तो आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे त्याच्यात आपण बेस्टच देतो. पण त्याच्यानंतरच्या ज्या फिनिशिंगच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की टाईल्स आहे, कलर आहे आणि पुढच्या सर्वच गोष्टी फिक्स्चर्समध्ये जे काही येणार त्याच्यामध्ये क्वालिटी म्हटलं तर मग बजेटला थोडं आपल्याला तिथं प्रॉब्लेम येतोच, किंवा मग इन दॅट केस आपल्याला बजेट वाढवावंच लागतं. कारण की बऱ्याचशा वेळेला कस्टमरला फक्त ब्रँडेड गोष्टीच पाहिजे असतात, तर त्यावेळेला मग ते बजेटचा कन्स्ट्रेंट तिथं नाही ठेवू शकत. पण स्ट्रक्चरच्या हद्दीपर्यंत आरसीसी, ब्रिकवर्क आणि प्लास्टरमध्ये चांगल्या गुणवत्तेचं स्टील, सिमेंट आणि बेसिक मटेरियल यूज करून आपण ते मेंटेन करू शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न आता थोडा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही इथं सेलूमध्ये आता काम करताय, बाहेर एवढं काम करून आलेला आणि इंजिनियर पण, आता अशा वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधनं तो प्रश्न आहे. तो म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला एक इंजिनियर म्हणून विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? जर परभणीला आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल तर कुठले कुठले सेगमेंट आहेत, सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम केलं गेलं पाहिजे? सो बेसिकली बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे, जे आता कुठंतरी सुधारतंय. म्हणजे रोड्स आहेत, त्याच्यानंतर आता इरिगेशनचे पण प्रोजेक्ट्सचे फार पूर्वीपासून चालू होते, ते आता कुठंतरी म्हणजे त्याचा यूज होतोय. तर पाणी आणि रोड ह्या 2 गोष्टी जर भेटल्या तर ऑटोमॅटिक आपल्या इकडे बिझनेस वाढायला सुरुवात होऊन जाईल. आणि ॲज सच अजून परभणी जिल्ह्यात MIDC तेवढी प्रॉपर नाही आहे किंवा तेवढे मोठे प्रोजेक्ट्स नाही आहेत. तर गव्हर्नमेंटनं जर चांगली MIDC वगैरे उभी केली तर होऊ शकतं ते सॉल्व्ह. पण अशा वेळेला मग गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत? जसं तुम्ही म्हणलं इंडस्ट्रियल एरिया हा येण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत किंवा काय त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे? गव्हर्नमेंटनं बेसिकली इंडस्ट्री येणे म्हणजे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं सबसिडी द्यायला पाहिजे, किंवा इझिली ॲट 1 विंडो इंडस्ट्रीला जर सगळ्या प्रोसेस इझिली होत गेल्या तर ते इंडस्ट्रीचे लोक पण इथं इंडस्ट्री म्हणजे सेटअप करण्यासाठी इंटरेस्टेड असू शकतात. पण सध्या जे बघतो आपण का ह्या विंडोपासून त्या विंडोपर्यंत जाण्यात आणि तो जो प्रवास आहे स्टार्टिंगचा, म्हणजे परमिशन्स वगैरे सर्व घेणे, तो फार खडतर आहे. त्यामुळे पण बऱ्याचशा वेळेला लोक सेटअप टाकायचा विचार करतात पण परत बॅकफुटला येऊन जातात. असं मी बऱ्याचशा वेळेला बघितलेलं आहे. बरोबर. दुसरं, या सेक्टरमध्ये आता जी नवीन मुलं येतात किंवा ज्यांचं फर्स्ट स्टेप आहे, अशा सगळ्या ज्युनियर इंजिनियरला किंवा ज्यांचं अशा सिव्हिल इंजिनियरला तुम्ही काय सांगाल? एक यशाचा मंत्र पण सांगा. बिंग मंत्री सरनेम तुम्ही मंत्र सांगू शकता, सक्सेस फॉर्म्युला, तर तो काय सांगा किंवा अनुभवाचे बोल? मी एवढं म्हणू इच्छितो सर्व फ्रेशर्सना किंवा जे कोणी या फील्डमध्ये येत आहेत, स्टार्टिंगला 2-3 वर्ष चांगला अनुभव घ्या आणि मेहनतीनं काम करा. बाकी जर तुम्ही तुमच्या मेहनतीनं आणि सचोटीनं जर काम केलं तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. या फील्डमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. ह्या पद्धतीनं तुम्ही जर काम केलं तर काहीच अडचण येणार नाही. क्या बात. पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही इतके प्रोजेक्ट्स केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो काहीतरी वेगळा होता, हटके होता? येस सर. मागच्या
ते अप्रॉक्सिमेटली एक 16,000 स्क्वेअर फुटाचं पूर्ण कन्स्ट्रक्शन होतं G+5चं. आणि ते पूर्ण कन्स्ट्रक्शन आम्ही म्हणजे फ्रॉम डे 1 टू द स्टार्ट ऑफ हॉस्पिटल हे पूर्ण काम आम्ही 1-2 वर्षात कंप्लीट करून सरांना डॉक्टर कडे सरांचं हॉस्पिटल आहे ते, त्यांना 2 वर्षात आम्ही ते पूर्ण कंप्लीट करून दिलं. आता सक्सेसफुली तो म्हणजे त्याला कंप्लीट होऊन पण 1.5 वर्ष आता होत आलंय सर. ओके. येस. दुसरा एखादा असा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या किंवा काहीतरी आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? सर एक इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट केला होता मी सेलूमध्ये. तेव्हा म्हणजे माझ्यासाठी इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट तेवढा मोठा तो पहिलाच होता. आणि त्याच्यामध्ये प्रेस मशीनचं जे फाउंडेशन जे असतं ते काम करताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या. जसं की ग्राउंडमधून वॉटर कंटिन्युअसली येणे, सो दॅट की आपण त्याच्यामध्ये कामच नाही करू शकणार कंटिन्यू वॉटर वगैरे असल्यामुळे. तर मग तिथं काहीतरी टेम्पररी स्ट्रक्चर्स वगैरे उभे करून की त्याला पाण्याला आपल्याला म्हणजे पाणी आपल्या स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणार नाही या पद्धतीनं आम्ही तिथे एक छोटं कॉफर डॅम सारखं स्ट्रक्चर उभं करून मग आम्ही ते काम कम्प्लीट केलं होतं सर. ओके. आणि ते चॅलेंजिंगही होतं. होय, नक्कीच. दुसरं या सेक्टरमध्ये आता कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी चेक्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील निवडताना सगळ्यात पहिले तर त्याचा ग्रेड आला, मग त्याचे जे बेसिक कॉम्पोनंट्स आहेत आपले स्टीलचे त्याचं प्रपोर्शन चेक करणे, त्याची डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ, ह्या 4 गोष्टी चेक करूनच आम्ही स्टील डिसाईड करतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का आजपर्यंत? आयकॉन स्टील सर मी जवळजवळ मागच्या 5 वर्षापासून वापरतोय सर. ओके. आणि कसा आहे अनुभव आयकॉनचा, प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? सर दोन्हीमध्ये आम्हाला आतापर्यंत तर काही अडचणी आल्या नाहीयेत. ओके. आणि प्रोडक्ट चांगलाच आहे सर, बेस्ट आहे प्रोडक्ट. सो हे होते इंजिनियर रवींद्र मंत्री सर आणि त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांचं आतापर्यंत झालेली कामं, अर्थात काही आलेले प्रॉब्लेम्स, अपॉर्च्युनिटी सगळ्याबद्दल सांगितलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फ्रेशर्स येणार आहे त्यामध्ये, त्याच्यात त्यांनी सांगितलं की अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. येस, बिलकुल. जरी कॉम्पिटिशन अजून क्रिएट झाली तरी सुद्धा अपॉर्च्युनिटीज एवढ्यात की कॉम्पिटिशन वाटणार नाही. सो भरपूर मोठ्या संख्येनं या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये या आपल्या गावात राहून तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर.